संपूर्ण देशाला लोकसभा निवडणूक निकालाची उत्सुकता लागली आहे. उद्या सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. उत्तर आणि दक्षिण गोव्यातील जागांसाठी प्रत्येकी 7 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार असून दुपारपूर्वी निकाल जाहीर होतील. उत्तर गोव्याच्या जागेसाठी मतमोजणी पणजी येथील सरकारी पॉलिटेक्निक कॉलेज, आल्तीन येथे होणार आहे, तर दक्षिण गोव्यासाठी मडगाव येथील दामोदर कॉलेज येथे मतमोजणी होणार आहे. देशाचा हा निकाल जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाची सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणूक आयोग सर्वात आधी पोस्टल मतांची मतमोजणी सुरू करेल. त्यानंतर ईव्हीएम उघडले जातील. प्रत्येक मतदारसंघात किती मतदान झालं आहे त्यानुसार मतमोजणीच्या फेऱ्या होतील. Voting for Lok Sabha elections will happen tomorrow on 4th of June. It will start at 8 AM sharp. All our staffs have been trained and are deployed for duty. Observers have also come here who will be monitoring the entire voting process. We are expecting to finish it soon. We have 20 halls for every assembly constituency, and postal ballot will be counted in a separate hall. And EVM countings will take place in the 20 halls. As soon as every round counting is done, announcements will be made frequently, and at the end of the entire counting process, final result will be announced. सिक्योरिटी कैसे रहेगी और सिक्योरिटी 3 कॉर्डन्स में रहेगी. सबसे बाहर 100 मीटर पे पुलिस फोर्स रहेगी. We will not allow anyone without any ID card inside the perimeter of 100 meters. No vehicle will be allowed inside 100 meters perimeter. तो सेकंड लेयर पे आर्म्ड पुलिस रहेगा जो आपको फ्रिस्किंग करेंगे. देन मोबाइल फोन गैजेट्स आर अलाउड इनसाइड. एंड थर्ड जो रहेगा वो आउटसाइड द काउंटिंग हॉल रहेगा जो सीएफटी रहेगा. कितने राउंड में काउंटिंग पूरा होगा? अलग अलग हॉल्स के लिए अलग अलग राउंड्स है. मैक्सिमम हमारे 7 नंबर ऑफ राउंड्स है. तो जहाँ पे ज़्यादा पोलिंग स्टेशन है वहाँ पे ज़्यादा राउंड्स है. जहाँ पे कम पोलिंग स्टेशन है वहाँ कम राउंड्स है. बट 5 to 7 राउंड्स है. बारिश के लिए टोटल स्टाफ हमारा more than 200 है फॉर काउंटिंग सुपरवाइजर्स, डबल नंबर फॉर काउंटिंग असिस्टेंट, एंड देन माइक्रो ऑब्जर्वर्स भी रहेंगे. टोटल इट्स अराउंड 1000 स्टाफ डिप्लॉयड इंक्लूडिंग. बारिश के लिए कुछ प्रिकॉशन लिए हैं? पूरा वाटरप्रूफिंग किया हुआ है और टनल वगैरह सारा वाटरप्रूफ किया हुआ है ताकि ईवीएम मूवमेंट में कहीं पे भी बारिश ना हो. प्लस मेडिकल टीम रहेगा इन केस एनी हेल्थ इशू. The way people have come out to vote in large numbers, it is seen that people have seen the hard work of our Prime Minister Narendra Ji Modi, and the votes will go for BJP, and both seats of BJP will be victorious, and South Goa will definitely come between 20 to 25,000. From 20 to 25 up to 30,000 lead, we will get South Goa seat. North Goa will definitely come. So you're confident about it for this year 400 par? 75,000. 400 par, it is a slogan all over India that is for NDA. And I feel that BJP and allies will rest around 350 plus seats. So both the seats will win. 350 plus. I'm talking about allies. Okay. NDA will get 350 plus. This is the trend which is going on. The exit polls have shown 350 plus, but I feel that it will be between 340, 350, 355, 60, between 340 to 360. Both, that is BJP plus allies. उत्तर गोयचे सगळे जे काउंटिंग एजंट्स असतात तांची सगळ्यांची काल ट्रेनिंग सेशन जाले. कॅन्डिडेट तांचे एजंट्स, आमचो डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आणि इतर पक्षाचे सगळे पदाधिकारी आणि तांकां डूज डोंट्स कितें करपाक जाय, 17C फॉर्मा वयले जे नंबर, सिरियल नंबर्स, नंबर ऑफ वोट्स आणि जो मेरेन लास्ट मेरेन जे वोट्स फायनल फिल करून जेन्ना जो मेरेन ते फॉर्म 20 जायना तो मेरेन थंय हे सगळे ट्रेनिंग आमी आमच्या पुराय म्हणल्यार नॉर्थ गोवा तशेंच साऊथ गोवा, काल नॉर्थ गोवाची आमची ट्रेनिंग जाली आणि पयर साऊथ गोवा सगळ्या एजंटांची आमची ट्रेनिंग सेशन हे जालें. आयची प्रेस काँग्रेस पक्षान पुराय देशभर सगळे आमचे PCC प्रेसिडेंटांनी प्रेस कॉन्फरन्स घेतिल्ली आसा की जे कॅन्डिडेट आसात, जे एजंट्स आसात, जे काउंटिंग एजंट आसतले तांणी डिमोरलायज जावचे न्ही. जे ऑफिसर्स आसात,
जे ऑफिशियल ड्युटीक फाल्यां थंय आसतले, कित्याक बीजेपीन आमी इलेक्शन जिखता असो एक वातावरण, असो एक माहोल तयार केला, पूण रियालिटीन ते ना. कित्याक फाल्यां भारतीय जनता पार्टीची एक्झिट जावपाची आसा, नरेंद्र मोदीची फाल्यां एक्झिट जावपाची आसा. एक्झिट पोलान तांणी दाखयलें की 300+ तांकां सिटां मेळटा म्हणून. रियालिटी इज दॅट की ते हाफ मार्क सुद्दां क्रॉस करचे ना फाल्यां. फाल्यां पुराय देश ह्या रिझल्टाची वाट पळयता, कित्याक हें इलेक्शन हें लोकांचें इलेक्शन आशिल्लें. जे इंडिया आघाडी, इंडिया अलायन्साचे जे सगळे वांगडी इतर पक्ष जे आसात, काल पुराय देशांतले आमचे सगळे कॅन्डिडेट्स, तशेंच PCC प्रेसिडेंट, आमचे AICCचे अध्यक्ष, आमचे लिडर श्री राहुल गांधी हांची आमची एक झूम कॉल जाली. तातूंत भितर जे ग्राउंड सेंटिमेंट्स, जे नॉर्थ इंडियाक जो सेंटिमेंट आशिल्लो लोकांचो ऑन ग्राउंड, आनी जो केडर आशिल्लो जाणी ऑन ग्राउंड काम केलां, ताज्या वयल्यान सिद्ध जाता. आनी आमी कॉन्फिडंट आसा की फाल्यां इंडिया आघाडी, इंडिया अलायन्साचें सरकार जातलें. पूण खंय तरी बीजेपी परत एकदां लोकांक मिसगायड करपाचो प्रयत्न करता, खंय तरी डिमोरलायज करपाचो एक प्रयत्न करता. ते सगळे एजंट्स, सगळे जे ऑफिशियल जे फाल्यां ड्युटीर आसतले, तांकां आमी एक अपील करता की खंय तरी तांणी आपलें जें काम आसा तें कसलोच भया अंडर करचें न्ही, कसलोच दबावच्या अंडर येवचें न्ही. कित्याक जे आज होम मिनिस्टर आसा ते फाल्यां 24 वरां भितर ते उरचे ना, कित्याक रिजल्ट येवपाक लेस दॅन 24 hours आर रिमेनींग. जो हो प्रधानमंत्री जो आसा तो प्रधानमंत्री उरचो ना. सो जे सगळे ऑफिशियल फाल्यां गोंयांत दोनूय सिटाचे जे काउंटिंग जातले, तांणी बेफिकर कांयच दबाव नासतना एक फेर फाल्यां प्रोसेस करचो. आनी म्हाका खात्री आसा की इंडिया आघाडी, इंडिया अलायन्साचे, काँग्रेस पक्षाचे दोनूय उमेदवार उत्तर गोंयचे तशें दक्षिण गोंयचे हे निवडून येतले. आनी जी लोकांची एक्सपिरेशन्स आशिल्ली, जे लोकांच्यो समस्या आशिल्ल्यो, ज्यो लोकांचे प्रश्न आशिल्ले, ते आमचे सरकार येतकीच आमी ताबडतोब ते सगळे प्रश्न सोडयतले. ज्यो आमी 5 गॅरंटी दिल्या, त्यो 5 गॅरंटी इमिजिएटली चालू जातल्यो.